एक ब्रेकिंग न्यूज। महसूल मंत्री बावनकुळेंनी पाठवलेलं पत्र फक्त कुणबी प्रमाणपत्रांच्या चौकशीसाठी बावनकुळेंच्या सूचनेनं कोणतंही कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही। बीडच्या उपजिल्हाधिकाऱ्यांचं महसूल विभागाच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांना या संदर्भात पत्र। बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी लिहिलेलं पत्र समोर आलंय। जरांगेंनी जे आरोप केले त्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांचं हे पत्र आहे। तर बावनकुळेंचं पत्र फक्त कुणबी प्रमाणपत्र चौकशीसाठी आहे। बीड उपजिल्हाधिकाऱ्यांनी आता हे पत्र समोर आणलेलं आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, आपण पाहू शकतो गेल्या काही दिवसांपासून जरांगेंनी देखील बावनकुळेंवरती आरोप केलेले होते, या पत्रासंदर्भात आरोप होत होते। मात्र आता उपजिल्हाधिकाऱ्यांचं या संदर्भात काय म्हणणं आहे, सविस्तर? नक्कीच आपण पाहतोय महसूल मंत्री बावनकुळे यांनी पाठवलेलं पत्र फक्त कुणबी प्रमाणपत्रांच्या चौकशीसाठी आहे असं पत्र पाठवण्यात आलेलं आहे आणि बावनकुळेच्या सूचनेनं कोणतंही कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं नाहीये अशी माहिती बीडच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागाच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांना पत्र लिहून दिलेली आहे आणि बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी लिहिलेलं पत्र समोर आलेलं आहे। जरांगेंनी केलेल्या आरोपानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांचं हे पत्र अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे। त्यामुळे जरांगे पाटील यांनी यापूर्वी जे आरोप केले होते त्यामध्ये आता काही तथ्य नाही का असा सवाल पण या निमित्तानं उपस्थित होतोय। नेमके आता जरांगे पाटील याबद्दलची आपली काय भूमिका मांडणार आहे, कारण बरेचसे आरोप त्यांनी सुद्धा केले होते आणि थेट बावनकुळे यांच्यावरच कुणबी जात प्रमाणपत्र अडवण्याचा कुठेतरी आरोप केला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं की राजकारण सुद्धा तापलं होतं आणि आंदोलनाची जी ढग आहे ती आणखी जास्त वाढेल अशी सुद्धा शक्यता व्यक्त केली जात होती। मात्र आता जे पत्र आलेलं आहे जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी बीड यांच्या कार्यालयातून, या पत्रानंतर नेमके जरांगे पाटील यांची काय भूमिका असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।